गोंयांतल्या सगळ्या घरांच्या विशयीचो एक कन्फ्युजन क्रिएट आहा ती लीगल काय इल्लीगल जे गावात असलेली घरां हे कन्फ्युजन आसा। त्याच्या खातीर सरकाराच्या वतीन आमी एक 3 सर्क्युलर इश्यू करता। एक सर्क्युलर पयलो जो आमी इश्यू करता वो रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या वतीन आमी इश्यू करता। ऑल सच एप्लिकेशन शॅल बी डिस्पोज बाय द डेप्युटी कलेक्टर ऑफिस एंड सब डिविजनल ऑफिस विदिन द पिरियड ऑफ 7 days। ही सर्टिफिकेट जी आसा जोण आपल्या 72च्या पयलींचे घर आसा ताणे एप्लाय करून ही सर्टिफिकेट घेवची आणि तो फ्रेश न्यू कन्स्ट्रक्शनाक वयता आसतना तेका वेगळी कन्वर्जन सनद घेवची पडची ना। तेका डेप्युटी कलेक्टरान इश्यू केल्ली ही सर्टिफिकेट इटसेल्फ वर्क एज कन्वर्जन सनद। आमी डायरेक्टर ऑफ पंचायत आणि डायरेक्टर ऑफ म्युनिसिपालिटी ही 2 सर्क्युलर इश्यू करता। हे स्ट्रक्चर हे लीगल स्ट्रक्चर आसा ही तेका तो सर्टिफिकेट दितलो। म्हणजे 72च्या पयलींचे घर ज्याचे ज्या जागेत आसा सर्वे रिकॉर्डाचेर लागलेले आसा आणि घर नंबर तेका माझे घर माझ्या नावाचे रिकॉर्डेड जर आसत जाल्यार तेका हे घर लीगल घर म्हणून सर्टिफिकेट मेळटलें। इधर ते रेजिडेन्शियल हाऊस किंवा ते कमर्शियल स्ट्रक्चर हे जरी असले जाल्यार तेका ते लीगल म्हणून ही पयली फावटी सर्टिफिकेट इश्यू जातली। आयज पर्यंत हाऊस टॅक्साच्या शिवाय ताच्या कडेन वेगळी कसलीच डॉक्युमेंट नासले। द सेम थिंग सर्क्युलर इज इशूइंग बाय द डायरेक्टर ऑफ द म्युनिसिपल एरिया आणि हांगासर म्युनिसिपल एरियेत सुद्धा DMA म्हणजे CO ऑफ पर्टिक्युलर म्युनिसिपालिटी विल से द सेम थिंग। ही सर्टिफिकेट प्रत्येक म्युनिसिपालिटीचो CO जो आहा पळय न्ही तो इश्यू करतलो।